नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन पी आर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण 2023 व 24साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा रक्कम पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा 5 जुलै 2024 रोजी प्रकाशित झालेले आदेश याविषयी आपण सखोल माहिती जाणून घेणार आहोत व अशा शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी ऑल इन वन पी आर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, दिनांक 5 जुलै 2024 रोजी सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 757,57,73,871 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा जी.आर. इथे शासनाने निर्गमित केलेला आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। त्याप्रमाणे आपण इथे ह्या शासन निर्णयाची सखोल अशी माहिती आपण घेणार आहोत। तर तुम्हाला जी.आर. दिसत आहे, स्क्रीनवर दिसत आहे। तर आपण या जी.आर.मध्ये काय काय नमूद केलेले आहे हे आपण सखोल अशी माहिती जाणून घेणार आहोत। तर पहा, राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स, युनिव्हर्सल सोप्रो जनरल इन्शुरन्स, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या 9 विमा कंपनीमार्फत संदर्भ 2 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे। शासन निर्णयान्वये अनुक्रमे रब्बी हंगाम 2023 करिता पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम 60,76,20,714 व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा 391,24,41,993 इतकी विमा कंपन्यांना अदा करण्यात आला आहे। तर भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वय कंपनी आहे। भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024 अंतर्गत पीक विमा कंपन्यांकरिता देयकाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे। त्या अनुषंगाने संचालक विप्र यांनी संदर्भ क्रमांक 7च्या पत्रान्वये विनंतीस अनुसरून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 733,57,73,871 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याप्रमाणे हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आपल्याला स्क्रीनवर हा जी.आर. 5 जुलै 2024चा दिसत आहे। तर आपण ह्या जी.आरमध्ये काय नमूद आहे ते आपण पुढे बघणार आहोत। शासन निर्णय काय आहे हे पाहूयात। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस
याचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 733,57,73,871 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. रब्बी हंगाम 2023 व 24साठी खाली ते विमा कंपनींना किती एकूण रक्कम किती हिस्सा दिलेला आहे ते इथं या चार्टमध्ये आपल्याला नमूद करण्यासाठी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च 2024 व 25 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा असे इथे नमूद केल्याप्रमाणे आपल्याला दिसत आहे. तर इथे सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील. उपरोक्तप्रमाणे पॉईंट 5 उपरोक्तप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी कार्यालयात सादर करण्यात येतील असे संपूर्ण या GRमध्ये मित्रांनो इथे मेन्शन केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये ज्यांचे पीक विमा आजपर्यंत प्रलंबित होते ते अखेर शासनाने त्यांचा GR काढलेला आहे. तर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना आता पीक विमा देण्यास सुरुवात होतील. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत हे लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहेत. तर GRची सखोल माहिती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो. ऑल इन वन PRI यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.